चालू केलं तिकडनं काही कल्पेश तो ती पिन इकडची इकडे मी येतलो मी जातलो मी तयारी पहिल्या नारळात कुलदेवतेचं नाव घ्या. पहिल्या नारळात पाणी घाला. पहिल्या नारळात पाणी घाला. कुलस्वामिनी कुलदेवता देवा देवी प्रमुख पंचायत समर्पयामी. दुसऱ्या नारळात पाणी घाला. गवळनाथ प्रमुख पंचायत ग्रामदेवता नारिकेलमाफलं समर्पयामी. तिसऱ्या नारळावर पाणी घाला. महापुरुष देवता सदाधिपती सदसंरक्षक देवता धर्मायुधम नारिकेलमाफलं समर्पयामी. आणि कोणाला नारळ दिवे कुलदेवता बाहेरचो तुमच्या सासूरवाडीचो देव रवळनाथ प्रमुख पंचायत शशुर ग्रामदेवता धर्मायुधम नारिकेलमाफलं समर्पयामी. विड्यात पाणी घाला. तुमच्या मामाकडचो देव इदम नारिकेलमाफलं ग्रामदेवता धर्मायुधम नारिकेलमाफलं समर्पयामी. मूलपुरुषायमायं ताम्बूलं समर्पयामि. कर्मप्रधान देवता धर्मायं ताम्बूलं समर्पयामि. वास्तुपुरुषायमायं ताम्बूलं समर्पयामि. अस्मर्यमाण विस्मर्यमाण देवता धर्मायं ताम्बूलं समर्पयामि. अनेन ताम्बूलं परिवांत माझ्याकडे द्या. अनेन ताम्बूलं नारिकेल प्रप्रदानेन सर्वे देवा सर्वे ब्राह्मणा चक्री अंगाम. पाचवा नारळ घ्या हातामध्ये. उठा इथे या. इथे ठेवा आणि पाटाच्या मागे उभे राहा. इदं बलं मया देव साबंबर्धस्तभवेन्मे शुक्लाभाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं चराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथाः प्रणदानां प्रसीदत्वं देवी विश्वार्थिहारिणी त्रैलोक्यवासिनां ते लोकानां वरदा भव. सर्व कार्य निर्विघ्नकर्त्या महागणपती देवता या बिडिये घराण्याची तू कुलस्वामिनी कुलदेवता टिरवा देवी प्रमुख पंचायतन देवता दुंगोबा प्रमुख पंचायतन देवता या गावची रवळनाथ प्रमुख पंचायतन देवता या क्षेत्रामध्ये असणारा महापुरुष देवता आणि बाकी नामोच्चार शशुर ग्रामदेवता मातुल ग्रामदेवता आणि बाकी नामोच्चारण केलेल्या समस्त गंधपुष्पादी मानकरी देवतांनो तुम्ही देवतांनी सुप्रसन्न व्हा आणि हे यजमान अनिल चंद्रकांत बिडिये हे अनन्य भावाने आज शरणी महादेवतांना प्रार्थना विनंती करतायत. प्रार्थना विनंती करण्याचा हेतू असा आहे की ह्यांचा मुलगा प्रसाद ह्याचा उद्या 11:30 या मुहूर्तावर या ठिकाणी विवाह संस्कार संपन्न होणार आहे. तत्पूर्वी कुळाचाराप्रमाणे तुम्हादेव कार्यारंभी तुम्हा देवतांना त्यांनी या ठिकाणी बहुमानाकरता नारळ विडा ठेवलेला आहे आणि तुम्हा देवतांचा त्यांनी बहुमान केलेला आहे. तुम्हा देवतांना निमंत्रित करीत आहेत. केलेल्या बहुमानाचा तुम्ही स्वीकार करा. केलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून तुम्ही देवतांनी सायुध सशक्तिकासह आज या ठिकाणी पुण्यावाचन देवक प्रतिष्ठा आणि उद्या लक्ष्मीनारायण मंदिर वालावल या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहून हे योजलेलं त्यांनी आजचं पुण्यावाचनादी कार्य आणि उद्या विवाह इत्यादी मंगल सोहळा तुम्हा देवतांच्या आशीर्वादाने निर्विघ्नाने परिपूर्ण करून द्या. येणारी या कार्यामध्ये काही विघ्न संकट अरिष्ट असतील ही सगळी तुम्हा देवतांच्या आशीर्वादाने निरसन करा आणि ह्या बिडिये कुटुंबाला तुम्हा देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद ठेवून सगळ्या कुटुंबाचं या मंगल करा. विशेष करून विवाह संस्कार संपन्न झाल्यानंतर त्या प्रसाद या उभय दाम्पत्याला वैवाहिक जीवनात सुख समाधान शांती दीर्घायुष्य उत्तम करेना आरोग्य दोघांमध्ये परस्पर स्नेह विश्वास माधुर्य इत्यादी वाढवून देऊन पुढे त्यांचं संसारिक सुख त्यांना सगळी संसारिक सुख त्यांना प्राप्त करून द्या. तुम्हा देवतांचा मंगल करेचा आशीर्वाद या कुटुंबावर ठेवून सर्वांचं कल्याण करा. मंगल करा. उत्तरोत्तर अभिवृद्धी करा. केलेल्या बहुमानाचा स्वीकार करा. केलेल्या बहुमानावर तुम्ही देवतांनी राजी व्हा संतुष्ट व्हा आणि कार्य हे निर्विघ्नाने परिपूर्ण करा आणि तुम्हा देवतांचा आशीर्वाद ठेवा. मंगल करा कुटुंबाचं आणि बरं करा. आपण सगळ्या देवांना इथे एक नमस्कार करा तुम्ही. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय जगद्रथिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. नारळ घ्या आणि तुमच्यापेक्षा जाणते मंडळी कोण आहेत त्यांना नारळ घ्या हातामध्ये. पाया पडा. सर्वे देव ब्राह्मणे नमो नमः. तुमच्यापेक्षा जाणते कोणाचं पिता पाया पडा आणि घेण्याचे बसवा. घेण्यात बसले
गणाध्यक्षो भारतनरो जानात् भारतेराने विकी, नामानि आजी कांदा. यादवे विद्यालय शशि वर्णन मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वकार्ये जनाथ देशां मंगलमीशां सोमवार मंगलाय नमः तदेव लग्नं सतिनन्ददेव दारावन्दरवन्ददेव विद्यावन्ददेव लक्ष्मी वदेति नमो नमामि नाभदेशाते देशां देशां राजेशां देवस्यां मुद्रे सोजनादरः नायकं नेहमीचं काम सांगितलेलं की तुझं आता मी पटकन तयारी करते. यत्र योगेश्वर ग्रह यत्र पार्थो धनुर्धरा तत्र सर्वेजो भूते स्वारी अनन्या चिन्तयन्तो मामे जनापनुपासते तेषां युक्तामेकानां लोकक्षेमः आजी आहे आजी कांदा. ये उभे राहू तू. नाही तू बसून उत्पन्न सिद्धेद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम स्वाहा विवाह संस्काराख्यम कर्म समर्पयामि महागणपतेर्मा चमनीयं जलं समर्पयामि महागणपतेर्मा स्नानं समर्पयामि महागणपतेर्मा स्नानान्त्याचमनीयं जलं समर्पयामि महागणपतेर्मा कुलितेदेवा सो अक्षरवा सुप्रतिष्ठिता संतो महागणपतिवर्वः गुळावर वस्त्र ठेवलेला ते गणपतिवर्वः महागणपतेर्मा वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं घ्या ते वस्त्र घ्या उचला गणपतीवर ठेवायचे वस्त्रोपवस्त्रार्थे गर्भासवस्त्रं समर्पयामि अक्षरागला महागणपतेर्मा उपवीताक्षरान् समर्पयामि दामनामध्ये पाणी सोडा महागणपतेर्मा वस्त्रोपवस्त्रार्थे आचमनीयं जलं समर्पयामि अंगठ्याच्या चौथ्या बोटीने गंध लावा महागणपतेर्मा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि यजमानी हळद कुंकू घाल गणपती महागणपतेर्मा कालोद्भव हरिद्रा कुंकुमं समर्पयामि तुम्ही अक्षरागला महागणपतेर्मा सर्वालंकारार्थ अक्षरान् समर्पयामि महागणपतेर्मा कालोद्भव पुष्पं समर्पयामि दोघीने एक फूल ठेवा महागणपतेर्मा कालोद्भव पुष्पं समर्पयामि गणपतीच्या समोर उत्पत्ती निरंजन एकत्र ओळा धूपं समर्पयामि महागणपतेर्मा दीपं समर्पयामि महागणपतेर्मा जय नैवेद्यार्थे आसादित व्रत स्थापित हातामध्ये असं पाणी घ्यायचं तिकडे फूल ठेवलेलं आहे त्या गुळाभोवती फूल पाणी फिरवायचं आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्यार्थे गृह पहार नैवेद्यम नैवेदयामि प्राणाय मा बाणाय मा व्यानाय मा उदानाय मा समानाय मा ब्रह्मणेर्मा नैवेद्यं समर्पयामि हातावरच्या चार वेळा सामनामध्ये गाडी सोडा रुद्राभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं जलं समर्पयामि महागणपतेर्मा करोद्वर्धनार्थे गणपतिवर्णेला करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि उजव्या हातामध्ये पळीत पाणी घ्या उजव्या हातामध्ये आपण डोळ्याच्या खाली विडा आहे बाजूला नारळ आहे त्याच्यावर ते पाणी घाला महागणपतेर्मा प्रवासार्थे मुगी मला तांबूलं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि महागणपतेर्मा नमस्कार करा प्रदक्षिणास्थाने नमस्कारार्थे नमस्कारांचे समर्पयामि अचिंत्य व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जीवनाधारं ब्रह्मणेर्मा महागणपतेर्मा मंत्राक्षरान् समर्पयामि हात जोडून मंदिराची प्रार्थना करा प्रारंभे विनती करो गणपती विद्यालया सागरा अज्ञानात्महरोधि बुद्धिविद्याराज मौलेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख भगे क्लेशांजरा पाटवी हेरंबागणनायका गजमुखावत्या प्रभु दोषवी काते मैथिलमाय प्रसन्नै वैराधरे विघ्नानाशमाय सर्वान् सन्नायकता भगवते वाणी सोडा अनया पूजा सकल विघ्नेश्वर विघ्नलावावरुणायर्मा सर्वसोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि या घंटीला हे फुल घाला घंटीकार्मा सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि हे फुल समोरच्या समयीला घाला बोधीपदे विरूपसं धर्मसाक्षी वक्नं कृत्वा यावत् कर्म समाप्तिसा तावत् तं सचरो भवति पदेवदायमा सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगरो विवाह स्मरे कुंडलीकाक्षं सभायाभ्यन्तरं शुचिर्षे उभे दोन्ही हात तुम्ही जोडीला लावायचे सर्वेच्या मागच्या भूमिर्वळा समतंत्राद्या धनमतंत्रात तांदूळाला हात लावायचे या सामापेक सोमराजा या शोभना स्मृता औषध प्रक्षमागत ताजगलजार्जने दोन्ही आलसे कलशाला लावून धरायचे कलशा समुद्र विष्णू घंटेवर समाशिता पुण्यराज्यं जन्म प्रक्षमामे त्वं गोपे प्रत्यजन्मा सर्वेदा सर्वे सौभाग्यंतरे गेले सर्व कार्ये शोभना वैरी तुम्ही हळद कुंकू घालायचं दोन्ही तांब्याला धुवायचे कनकं त्वं समर्पयामि वरुणाय नमः दीपं समर्पयामि वरुणाय नमः नैवेद्यार्थे आसादितव्रत स्थापितं सदा हातामध्ये पाणी घ्या त्या गुळाभोवती गोल पाणी फिरवा गुळोपहार नैवेद्यं नैवेदयामि प्राणाय मा बाणाय मा व्यानाय मा उदानाय मा समानाय मा ब्रह्मणेर्मा नैवेद्यं समर्पयामि वरुणाय नमः
नमः 4 वेळा तामनामध्ये पाणी सोडा उतरा ओटम नमरभयामि हस्तप्रक्षालनं कप्रक्षालनं नमरभयामि आचमनीयं जलं नमरभयामि वरुणाय नमः करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि वरुणाय नमः मुखभासार्थे कुगी फलताम्बूलं समर्पयामि दक्षिणशतामरे सर्वधर्मामरे मातरात्मनः कुशलसागरा सर्वेदो नरिवाहनार्वेदो धैर्यवेदो सामवेदो तरुणां वेदतार्यगतां धर्माशतात्रयं देवटिकरदानं मम म्हणायचं शांत्यार्थं दरदक्षयकारका सर्वे सुंदरी शांतादायतो मम म्हणायचं शांत्यार्थं दरदक्षयकारका पुसून घ्या उत्तर कलश अक्षरांचे वेद मुदूर ह्या थोड्या थोड्या अक्षरात 4 वेळा ह्या एका कलशावर घाला मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः आचार्यदेवाय नमः अतिथिदेवाय नमः नमस्कार करा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः हे गुरुजी पाण्यावर टेकून तुम्हाला बसायला जमेल का बसा हा गुडघ्यावर बसायचं गुडघे पाटावर ठेवून बसायचं जमत असेल तर नाहीतर नाही बसला तरी चालेल खाली ठेवा कमळासारखा असा हात करा डोकीला लावा आडा हात हा कलशाचा असा धरा बघा इथे बोटा घाला ही 2 बोटाची नारळाला धरा आणि भेड्याला पुढे बोलवणार भेड्याला नवऱ्याला बायकोला आणि तुमच्या डोकीला कलश लावायचा हळद कुंकवाचं पुढे सरकवा भांड त्या भेड्याला उठून इथे घ्या मध्ये तुमच्या दोघांच्या मध्ये ढोकरावर बसायला सांगा ढोकरावर ये पुढे ये आणि डोकं पुढे कर इकडे 2 कर डोकं पुढे कर डोकरावर बस वाक पुढे तुम्ही हात लांब करा लावा त्याच्या डोकीला प्रमाणे पुण्याहं दीर्घमायुरास्ते भवन्तो वृद्धा मागे जाऊन बसल्या पुढे या आणि डोकं पुढे कर दीर्घानाकालतोगिरस्त्रीणि विष्णुपदार्जतेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरास्ते भवन्तो त्यांच्या लावा तेनायु प्रमाणेन पुण्याहं तिच्या लावा तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्ते भवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तो आता परत या दीर्घ परत लावायचा असं 3 वेळा करायचा एकदा झालेला लावा दीर्घानागालतोगिरस्त्रीणि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्ते भवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तो जा मागे मागे जरा आता बायकोच्या लावा तुमच्या लावा वर घ्या आता आहे बघा जरा वर घ्या 1 फूट जरा वर घ्या मान सरळ परत लावा दीर्घानागालतोगिरस्त्रीणि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्ते भवन्तो चल मागे जाऊन बस आता दीर्घानागालतोगिरस्त्रीणि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्ते भवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु सरळ बसा मांडी घालून कुंकू लावायचं कल्याणं चंद्रंगारं कल्याणं चंद्रंगारं चंद्राशमनोधारे विजयप्रसादेन सर्वे अर्थाभवते तुम्ही पंचम म्हणायचं सप्रमिने महाजना नमस्कारवाणा सर्ववेक्षमाणाय स्वागतशमाण पुत्र विवाह संस्काराख्य कर्मणा श्रीराज श्रीभवन्तो वृद्धस्तु श्रीः अस्तु श्रीः अस्तु श्री वर्षशतं पूर्णमस्तु गोत्राभिवृद्धिरस्तु कर्माङ्गरे वदा परमेश्वरः प्रीयताम् पाणी जरा रिकाम्या करून द्या तुमच्याकडे घ्या तुम्ही लावा त्यांना हळद कुंकू जरा थांबा वहिनी जाऊ नका इथे या हे घ्या तुमच्याकडे लावा तुम्ही इथे थांबा दोघींनी ते आरतीचं ताट घ्या ह्या बाजूला किरा देवाला आरती ओवाळा कृष्णच आरती ओवाळा देवाला ह्या चौघांना या आरती ओवाळा शंकरारे शरणारे देवी इंद्रात्मने कराले करे करे ज्ञान आंतरतो प्राणते रामराजरोधरा सा भाग्ये गुणाचरोत्मजात देहाः देव्याय आनंदमय प्राणमशक्तीपर्यंत असावा कामनात होता सावकाश होता बारीक दार धरा
वास्तवस्परे गोविषयान देव बाहिर्मस्मान्तर्गादरिष्टान् चतुष्पदाञ्च द्विपदां सुवर्णो भवस्मभीष्णम् तुम्ही यजमान इथे जागेवर बसा यजमानीला तुमच्या जागेवर बसू दे औषधानि रत्नानि कलशावयवादयशेषसाराशिलानि जन्मार्दाः एते स्वामविशिष्यन्तु सर्वकामार्थ सिद्धे अमृताभिषेकोऽस्तु शान्ते पुष्टेस्तु द्विजास्तु तुम्ही पण लावा आपापल्या जागेवर बसा टोपी घाला टोली हळद या ती समोर ठेवा दोन्ही हातीने पाना घ्या दोन्ही हाती धरा पाना आणि हळद चढ दोन्ही हाती धरा अशी हा घेतला गुडवा आणि हळद चढवतो तशी खालून वरपर्यंत या गुळा हळद चढवा 5 वेळा खालून वाग्वे प्रशवत्मचारुदेहाः देव्यायातितमिदं जगदात्मजज्ञानिशेषदेवगुणशक्तिसमूहमूर्त्या तामम्बिकामग्रदेवमार्चिपूज्यामज्ञानतात्मविददानि शुभानिसानाः यस्याः प्रभावमतलं भगवानन्दो ब्रह्मा हरशनैव कुबलं बलं च सा चण्डिकाकरजगत्परिपालनाय नाशाय सर्वस्मदिङ्गरोधुः व्यापणाकडे पर्णाकडून तिच्याकडे द्या कापी नळी काढून अंगार घे त्याच्या हळदीची वाटी पर्णाकडे तरी ती हळद समर्पयामि नंदीन्याद्यावाय सुरदेवताभ्योर्वहावस्त्रोपवस्त्रार्धे घ्या घालायचा आणि हा ब्लाऊज पिसा घातला बाबा वस्त्रं गती वस्त्रं समर्पयामि गंध लावा कुळात सर्वं नमो देवे महादेवे शिवाय शरणमानवदेवत्राणि यदा प्रसादनां कुलदेवताद्यावाय देवताभ्योर्माभिदेवनाथे चन्दनं समर्पयामि कुलदेवताद्यावाय देवताभ्योर्मः सर्वालङ्कारार्थे अक्षरान् समर्पयामि कुलदेवताद्यावाय देवताभ्योर्मः कला आळा ठेवा यावरती कुलदेवते ठेवा त्या तुमच्याकडे नवऱ्याकडे द्या त्या त्याच्याकडे तुमच्याकडे घाला तुम्ही हात जोड फक्त मात्र घेऊन बोलवा तिकडे फूल ठेव काय भात तांदूळ घातलेले असं हा समयाचा तुझा चौका आदमी पुढे त्याच्यामागे फूल घ्या आणि सरा द्या अशीच राहू का तुम्ही बरोबर सगळा शोधीचा लागता आता ती आहे
हा, डाळ. वा उशी गावली उशी केल्यानी काकानी टाकल्यानी डालडा घातलेला होतो. गाणे भरून घेतल्याने वाटतं. तुमचा सगळा आटापला भरभरवणी वगैरे सगळा झाला की ते अक्षदा दिलं ते चौरंगापुढी ठेव सांग त्या फुलाला अक्षदा घाला आणि फुल हळवा फुल नेऊ नका तो नारळ दिल्याने ना देवळा तो न्यायचा फुल गळत राहतात जाताना इथून नैवेद्य टाकून जायचा पुढे नंतर मिडी फुला किंवा कोण तुमच्या पाठवून जर कोण येणार असतील नैवेद्य दाखवा हात गुळार घालायचे आता एअर करा ट्रेडिशनल फोटोग्राफर वर्सेस कॅन्डिड फोटोग्राफर. ट्रान्झॅक्शन का कपडे घालून दिलो आणि बदललो काय थांब वाईट थांब 2 मिनिटं येऊ नये बघ. अडकलं गाडी किती बंद पडली असं वाटतं. वाजता सुटेल आणि दुसरी गाडी 10 वाजता सुटेल. तरी सर्व ग्रामस्थांनी गणेश मंदिर मध्ये गणेश तयार राहायचं आहे. ए बता काय रे टिप दे मला टिप. आदित्य बॅक टू बॅक वेडिंग मारले त्याचे पैसे आडलेला वाटतं. मगाशी कोणतरी हिशोब करू होतो. संकेत किशोर जेवूक नाही.
राजू विचारतो आम्ही विचारला आम्ही काय राजू सौरभ जेवतोय काय तुमचं काय म्हणणं आहे जेवणावर तुमचं काय म्हणणं प्रणव तुमचं काय म्हणणं एक नंबर टेस्ट हॉटेल भाग्यश्री यावंच लागते. तुमचं काय आहे? सोंगाड्या सोंगाड्या आम्ही सोंगाड्या राजू हे झालं रे आम्ही येतो सकाळी उठा 10 वाजता माका पाहिजे कुर्तो घेऊ आम्ही 7 वाजता बोलायला माका दिलं संकेत हे संकेत किती वाजता उद्या काय किशोर आता सगळ्यांना काय घास भर येतो अरे घास रे हे भडवेस आले यांची घास भरवायची लायकी नाही पाहिजे. थँक्यू विचारले नाव विचारलो मयुरेश भाई तुका मयुरेश म्हणता हो बघ तुका विचारलंय मामी तुका विचारलं अरे बाहेर सगळ्यांना विचारता किशोरा कोण जेवलं जेवा ना गप्पू काय बाई विनायक माळी अरे मी तुका विचारलं जवाला पण चुकान देत नाही भोसडीचे. परत वन टेक इव्हन तुझा युजर नेम हा जवाला पण देत नाही भोसडीचे. राजू तुमचं काय म्हणणं आहे जवळ ह्यावर आमचं असं म्हणणं आहे की खूप थंडी लागते आणि या खूप थंडीमध्ये आम्हाला काय सांगू इच्छितो मी तुम्हाला जमत नाहीये काय बोलायला पण एक नम्र विनंती आहे की लवकर भाजी घाला भाजी भाजी चिन्मय तुमचं काय म्हणणं जेवण कसा तर पाणी आण ना प्रज्योत प्लीज अरे जेवलं काय जेवण कसा सोमा माझा मित्र जेवण कसा जेवण सुंदर बाकी तू काय चहा करू ए तुम्ही आमच्या हॉटेलला रिव्ह्यू द्या काहीतरी जेवणाबद्दल ए बाबा थांब जे बाबा बस गप्पी जेव पुरे नको बाबा संकेत आता काय आलं इथं पाणीच नाही विजय दे विजय बाबा सांग रे आम्ही गाडी आणून नाही. फोन कर मी लगेच फोन करतो माझी निघालो जीवलग जीवाचा ए सोम्याच्या बाजू मी बसतोय जेव आता मला काय भूक लागली